पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। सर्वोच्च न्यायालयातील एकूण 30 याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास महापालिकांसह राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी घेतल्या जातील असं बोललं जात आहे। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे आणि या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेतल्या जाण्याची शक्यता आहे। जवळपास 30 याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यानं महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुतीने या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या। सध्याच्या परिस्थितीत 95% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे। त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात असा दबाव असल्याचं बोललं जात आहे। 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका फडणवीस सरकारने 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार लढवल्या होत्या। भाजपाला त्याचा राज्यभर फायदा झाला होता। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार महापालिका निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती। दरम्यान राज्यात पुन्हा सत्तांतर झालं आणि शिंदे सरकारने आगामी महापालिका निवडणुका 3 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील हा निर्णय कायम ठेवला। याच वेळी महाविकास आघाडीने वाढवलेली सदस्य संख्या कमी केली होती। त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही। ही याचिका प्रलंबित असतानाच शिंदे सरकारने 3 सदस्यीय प्रभाग रचनेत बदल करून ही रचना 4 सदस्यीय केली आहे। पुणे महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचीही मार्च 2020 मध्ये मुदत संपली। त्यामुळे तेव्हापासून ते आजपर्यंत जिल्हा परिषदेवरही प्रशासक आहेत। पुणेसह राज्यातील सुमारे 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। आता महायुतीचे सरकार राज्यात येत आहे, त्यामुळे महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही पावसाळ्यापूर्वी होतील अशी सूत्रांची माहिती आहे।